मित्रांनो, भारतामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला गेलेला आहे आणि संसदीय लोकशाहीमध्ये संसदेची दोन सभागृह भारतामध्ये पाहायला मिळतात। एक म्हणजे राज्यसभा की जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं म्हणजे लोकसभा की जे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून ओळखलं जातं। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये राज्यसभेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण अशा फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत। मी प्राध्यापक विजय कुमार शिंदे आपल्या या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। आज आपण राज्यसभेशी संबंधित जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहेत त्याच्यावर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत। त्यात आता काही फॅक्च्युअल दृष्टिकोनातून असणारे फॅक्ट्स आहेत, काही या ठिकाणी इतरही दृष्टिकोनातून असणारे फॅक्ट्स आहेत, तर त्याच्या संबंध दृष्टीने आपण ही माहिती पाहूया। तर पहिला फॅक्ट मी या ठिकाणी स्पष्ट करतोय तो या प्रकारचा की राज्य परिषद किंवा राज्यसभा पहिल्यांदा कधी स्थापन करण्यात आली। राज्य परिषद किंवा राज्यसभा पहिल्यांदा कधी स्थापन करण्यात आली तर 3 एप्रिल 1952 रोजी राज्यसभा पहिल्यांदा स्थापन करण्यात आली। हे आपल्याला फॅक्ट बेसिसवर सांगता येऊ शकेल। दुसरं फॅक्ट आपल्याला या पद्धतीने सांगता येईल ते म्हणजे राज्य परिषदेची किंवा राज्यसभेची प्रथम बैठक कधी झाली तर ती झाली 13 मे 1952 रोजी। राज्यसभेची किंवा राज्य परिषदेची प्रथम बैठक कधी झाली तर ती झाली 13 मे 1952 रोजी। आणि तिसरं एक महत्त्वपूर्ण फॅक्ट काय आहे तर राज्यांच्या परिषदेला हिंदीत राज्यसभा असं नाव कधी देण्यात आले। काय, राज्यांच्या परिषदेला राज्यसभा असे हिंदीत नाव कधी देण्यात आले तर हे नाव हिंदीमध्ये 23 ऑगस्ट 1954 रोजी देण्यात आलेलं होतं। 23 ऑगस्ट 1954 रोजी राज्यसभेच्या अध्यक्षांनी सभागृहात अशी घोषणा केली की राज्यांच्या असणाऱ्या या परिषदेला आता हिंदीत राज्यसभा असं संबोधलं जाईल। मित्रांनो, राज्यसभेला हिंदीमध्ये राज्यसभा असं म्हटलं जातं हे आपल्याला माहिती आहे, पण जर का आपल्याला असाही प्रश्न विचारला गेला की राज्यसभेला इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो तर त्याकरता शब्द आहे काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि म्हणूनच त्याचं मराठी भाषांतर होतं राज्य परिषद। जसं घटक राज्यामध्ये विधिमंडळाचं दुसरं सभागृह या नात्याने विधान परिषद असं आपण संबोधतो, तसे या ठिकाणी या संसदेच्या स्तरावर राज्यसभेला राज्य परिषद असंही म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये। आणि विशेष म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स याचाही अर्थ मराठीमध्ये राज्य परिषद असंच होतो आणि एक प्रकारे आपल्याकडे राज्यसभा ही घटक राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारी सभागृह असल्यामुळे तिला राज्यसभा किंवा राज्य परिषद असंही म्हटलं तरी चालेल। मित्रांनो, आपल्याला राज्यसभेला इंग्रजीमध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स असं म्हटलं जातं ही माहिती आहे, पण लोकसभेला काय संबोधलं जातं तर हाऊस ऑफ द पीपल। माग असाही प्रश्न आयोगाने विचारला होता की लोकसभेच्या अध्यक्षाला इंग्रजीमध्ये काय संबोधलं जातं तर त्यासाठी शब्द वापरला गेलेला आहे स्पीकर, कारण की लोकसभेच्या अध्यक्षाकरता स्पीकर हा शब्द विचारात घेतला जातो। त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती पाहिजे की राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षास नेमका कोणता शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो तर तो आहे एक्स ऑफिसो चेअरमन। या शब्दाबाबतची माहिती आपल्याला असते तशातला भाग नाहीये। स्पीकर जनरली आपल्याला माहिती असतं, पण राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षांना नेमका कोणता शब्द इंग्रजीमध्ये वापरला गेलेला आहे हे माहिती नसतं। तर याची माहिती 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिली गेलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा शब्द आहे एक्स ऑफिसो चेअरमन। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती तर जेव्हा आपण राज्यसभा संबंधीच्या इतर ज्या काही बेसिक इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहत असतो तर तेव्हा या ठिकाणी आणखीन एक जो प्रश्न आहे तो पुढे येतो तो म्हणजे कोणता की राज्यसभेचे प्रथम जे काही अध्यक्ष आहेत ते कोण होते किंवा पहिले पदसिद्ध अध्यक्ष कोण होते तर ऑब्विसली आपले जे काही उपराष्ट्रपती असणारे पहिले उपराष्ट्रपती असणारी व्यक्ती आहे राधाकृष्णन किंवा सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले राज्यसभेचे अध्यक्ष होते। किंबहुना आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण होते तर ते होते या ठिकाणी एस.व्ही. कृष्णमूर्ती राव। एस.व्ही. कृष्णमूर्ती राव हे राज्यसभेचे पहिले उपसभापती म्हणून आपल्याला स्पष्ट करता येतील। मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपण इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपद्वारे आपल्या जे काही विभिन्न बॅचेस सध्या सुरू आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर आपल्या ॲपच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 बॅच आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 2 बॅच, त्याचबरोबर वन डे रिव्हिजन बॅचेस अशा विभिन्न बॅचेस सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत। तर याविषयीची जी काही माहिती आहे ती आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल। या सर्व बॅचेस प्राप्त करण्याकरिता गुगल प्ले स्टोरवरून इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपला डाउनलोड करा आणि आपल्या बॅचेसला प्राप्त करा।
फॅक्ट याही पद्धतीने सांगता येईल की राज्यसभेच्या अध्यक्षपदी सलग 2 वेळा कोण पद भूषवलेलं आहे? काय की राज्यसभेच्या अध्यक्षपदी सलग 2 वेळा कोण पद भूषवलेले आहे? तर 2 व्यक्तींची नावं याच्यामध्ये सांगता येतील. 1952 ते 1962 या कालखंडामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राज्यसभेचं अध्यक्षपद सलग 2 वेळा भूषवलेलं होतं आणि त्यानंतर 2012 ते 2017 या कालखंडात मोहम्मद हामिद अन्सारी यांनी राज्यसभेचं अध्यक्षपद सलग 2 वेळा भूषवलेलं होतं. त्याचबरोबर इतरही काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स राज्यसभेशी संबंधित आपल्याला जर पाहिजे झाल्या तर आपल्याला असंही सांगता येऊ शकेल की समजा प्रश्न असा विचारला गेला की राज्यसभेचे कमाल संख्याबळ किती आहे? राज्यसभेचे कमाल संख्याबळ किती आहे किंवा कमाल सदस्य संख्या किती आहे? तर ऑब्व्हियसली राज्यसभेची जी काही कमाल संख्याबळ किंवा कमाल सदस्य संख्या आहे 250 की ज्यामध्ये 238 सदस्य की जे घटक राज्यांच्या विधानसभेच्या निर्वाचित आमदारांद्वारे किंवा निर्वाचित सदस्यांद्वारे निवडून दिले जातात आणि 12 सदस्य की जे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपती नियुक्त करत असतात किंवा नामनिर्देशित करत असतात. पण राज्यसभेचे खरे संख्याबळ किती आहे असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ऑब्व्हियसली याचं उत्तर देता येऊ शकेल खरे संख्याबळ 245 आहे. तर यामध्ये पुन्हा 233 हे निवडून दिलेले सदस्य असतात आणि 12 की जे राष्ट्रपतीद्वारा साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून नामनिर्देशित केलेले असतात. मित्रांनो, राज्यसभेशी संबंधित इतरही काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहेत की ज्यामध्ये एका फॅक्टचा आणखीन एक उल्लेख करता येईल. तो म्हणजे काय तर राज्यसभेला स्थायी मंडळ का म्हणतात? आता प्रश्न असा पडतो की स्थायी मंडळ असा शब्द वापरल्यामुळे आपण गोंधळून जाण्याची शक्यता नाहीये. राज्यसभेला स्थायी मंडळ का म्हणतात किंवा राज्यसभेला स्थायी सभागृह का म्हणतात याचा अर्थ एकच होतो. कधी कधी आयोग आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी भाषा वापरतं ती घटनेतली किंवा राज्यसभेच्या वेबसाईटवरची सुद्धा जशीची तशी उचलून वापरतं. तर राज्यसभेला स्थायी सभागृह किंवा स्थायी मंडळ का म्हणतात? कारण की राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही किंवा कधीही बरखास्त होत नाही. याला दुसऱ्या भाषेत जर सांगायचं तर आपल्याला असंही म्हणता येईल की राज्यसभा विसर्जनाच्या अधीन नाही. राज्यसभा विसर्जनाच्या अधीन नाही याचाच दुसरा अर्थ काय होतो की राज्यसभा हे या ठिकाणी स्थायी सभागृह आहे किंवा स्थायी मंडळ आहे, ते कधीही बरखास्त होत नाही किंवा कधीही विसर्जित होत नाही. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम 83(1) चा जर संदर्भ आपण पाहिला तर आपल्याला असंही चित्र दिसून येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा आहे असं स्पष्ट केलेलं नाहीये. तर उलट या ठिकाणी कलम 83(1) मध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे की शक्य तितके राज्यसभेचे 1/3 सदस्य सलग दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात. काय म्हटलेलं आहे या कलम 83(1) मध्ये की राज्यसभेचे शक्य तितके 1/3 सदस्य दर दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात. तर त्यामुळे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा आहे असं कुठेही आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळत नाही. पण हा जो काही राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा निश्चित केला गेलेला आहे तो कोणत्या कायद्यानुसार निश्चित केलेला आहे हा प्रश्न साहजिक इथं पडणं आवश्यक आहे. तर हा जो काही कार्यकाल आहे तो कार्यकाल याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार 1951 अंतर्गत संसदेवर सोपवला गेलेला होता आणि 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार हा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे निश्चित केला गेलेला आहे. हा कार्यकाल संसदेने निश्चित केलेला आहे. कोणत्या कायद्याद्वारे तर 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याद्वारे या ठिकाणी हा सभासदांचा कार्यकाल 6 वर्ष निश्चित केलेला आहे. एवढंच नव्हे तर 1951च्या या लोकप्रतिनिधित्व कायद्याने पहिल्या राज्यसभेतील निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल कमी करण्याचा अधिकार कोणाकडे सोपवलेला होता तर तो भारताच्या राष्ट्रपतींकडे दिला गेलेला होता. मी पुन्हा एकदा सांगतोय की 1951च्या कायद्याने पहिल्या राज्यसभेतील निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल कमी करण्याचा अधिकार कुणाला सोपवलेला होता तर भारताच्या राष्ट्रपतींना सोपवलेला होता. का? कारण की दर 2 वर्षांनी वंतड सभासद निवृत्त होतात या नियमाचा विचार करता 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याने पहिल्या राज्यसभेतील निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल कमी करणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने कमी करण्याचा हा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना दिला होता. पहिल्या राज्यसभेतील काही सदस्यांना लॉटरी पद्धतीने निवृत्त केले होते. कशा पद्धतीने तर लॉटरी पद्धतीने निवृत्त केले होते. पण समजा प्रश्न आपल्याला असा पद्धतीने विचारला गेला काय की पोटनिवडणुकीत निवडून आलेला सदस्य रिक्त झाल्यास त्या सदस्याचा कार्यकाल किती असतो? समजा एखादा सदस्य राज्यसभेच्या स्तरावर पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेला असेल तर त्याचा कार्यकाल किती असतो? तर एक लक्षात घ्या की भलेही राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्ष आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी पोटनिवडणुकीत निवडून आलेला सदस्य रिक्त झालेल्या पदाच्या उर्वरित कालावधीसाठी काम करतो.
पोटनिवडणुकीत निवडून आलेला जो काही सदस्य आहे राज्यसभेचा तो रिक्त झालेल्या पदाच्या उर्वरित कालावधीसाठीच काम करतो असं म्हणणं योग्य आहे। राज्यसभेतील इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहत असताना आणखीन एक महत्त्वपूर्ण फॅक्टवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, तो म्हणजे काय तर राज्यसभेतील काही घटक राज्यांचे समान प्रतिनिधित्व या अनुषंगाने जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याच्याही बाबतची माहिती असणं गरजेचं आहे की जर समजा प्रश्न आपला या पद्धतीने विचारला गेला की खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांचं प्रतिनिधित्व राज्यसभेच्या स्तरावर समान पद्धतीने पाहायला मिळतं, तर मग आश्वस्ती घटक राज्य कोणती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर मी थोडक्यात या ठिकाणी याचीही माहिती देतोय। बिहार आणि पश्चिम बंगाल यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व हे समान आहे, ते म्हणजे 16। गुजरात आणि मध्य प्रदेश यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे ते म्हणजे 11। आसाम आणि पंजाबचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 7। ओरिसा आणि राजस्थान यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 10। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 3। प्रत्येकी एक प्रतिनिधित्व असलेली घटक राज्य राज्यसभेच्या स्तरावर एकूण 8 आहेत। मी काय म्हणतोय की एकूण 8 घटक राज्य अशी आहेत की जिथं प्रत्येकी राज्यसभेतलं प्रतिनिधित्व फक्त एकच आहे। ती घटक राज्य आहेत अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा की जिथं या राज्यसभेतलं असणारं प्रतिनिधित्व हे प्रत्येकी एकच आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेश या घटक राज्यामध्ये सर्वात अधिक प्रतिनिधित्व हे राज्यसभेच्या स्तरावर पाहायला मिळतं, ते म्हणजे 31। म्हणजे सर्वात अधिक प्रतिनिधित्व उत्तर प्रदेशचं राज्यसभेमध्ये पाहायला मिळतं ते आहे 31 आणि महाराष्ट्राचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 19। मित्रांनो, आपल्याला राज्यसभेच्या स्तरावर आणखीन एक इम्पॉर्टंट फॅक्ट्सवर प्रकाश टाकायचा आहे, तो म्हणजे कोणता तर राज्यसभेत प्रतिनिधित्व असलेली पहिली 5 घटक राज्य कोणती असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी ती पहिली 5 घटक राज्य कोणती ही माहिती असणं गरजेचं आहे। तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेशचं राज्यसभेतलं असणारं सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे ते म्हणजे 31। महाराष्ट्राचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे ते म्हणजे 19। तर त्यामुळे ऑब्व्हियसली पहिली 2 घटक राज्य उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हेच आपल्याला स्पष्ट करता येतील। तिसऱ्या स्थानी आहे तामिळनाडू की ज्याचं या ठिकाणी राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे 18। चौथ्या स्थानी बिहार आणि पश्चिम बंगाल यांचा नंबर लागतो कारण की या दोघांचंही राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे 16। 5व्या स्थानी कर्नाटक या घटक राज्याचं प्रतिनिधित्व हे राज्यसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 12। म्हणजे एकंदरीत ही पहिली 5 घटक राज्य राज्यसभेतली कोणती आहेत प्रतिनिधित्वाच्या स्तरावर तर ती आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक। याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण फॅक्ट आपल्याला राज्यसभेच्या स्तरावर इथं पाहणं गरजेचं आहे ते म्हणजे केंद्रशासित प्रदेशांची रचना। तर केंद्रशासित प्रदेशांच्या स्तरावर दिल्लीचं असणारं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 3। पॉंडिचेरीचं असणारं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 1। जम्मू काश्मीर याचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 4। विशेष म्हणजे जम्मू काश्मीरला 31 ऑक्टोबर 2019 रोजी या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले गेलेला आहे। लडाखलाही याच दिवशी या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलेला आहे। त्यामुळे सध्याच्या स्तरावर या ठिकाणी दिल्ली, पॉंडिचेरी आणि जम्मू काश्मीर यांचंच राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळतं। मात्र 5 केंद्रशासित प्रदेश की ज्यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व नाहीये का तर त्यांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व बहाल केलं गेलेलं नाहीये। ते 5 केंद्रशासित प्रदेश कोणते तर अंदमान निकोबार, चंदीगड, लडाख, दमन दीव आणि लक्षद्वीप ही 5 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व हे नाहीये। मित्रांनो, राज्यसभेच्या इम्पॉर्टंट फॅक्ट्सने जर समजा असा एक प्रश्न विचारला गेला की जो या प्रकारचा आहे 1954 साली जेव्हा राज्यसभा सदस्य लीलावती मुंशी यांनी सिनेमामुळे तरुण बिघडतात असा दावा केला तेव्हा डॅश अभिनेता व राज्यसभा सदस्यांनी ऊन आणि सावली हे सोबतच असतात असे प्रत्युत्तर दिले। तर याचे ऑप्शन आहेत राज कपूर, नंबर 2 पृथ्वीराज कपूर, नंबर 3 दिलीप कुमार आणि नंबर 4 देव आनंद असे 4 ऑप्शन या प्रश्नाचे आहेत आणि याचं उत्तर आहे पृथ्वीराज कपूर, पर्याय क्रमांक 2। आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की पृथ्वीराज कपूर हे 1952 व 1960 या काळात राज्यसभेचे खासदार होते किंवा राज्यसभेत खासदार पदावर होते। ते राज्यसभेत नामनिर्देशित केलेले पहिले अभिनेता होते। ही गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की पृथ्वीराज कपूर हे राज्यसभेत नामनिर्देशित केलेले पहिले अभिनेता होते। पृथ्वीराज कपूर हे पहिल्या राज्यसभेत 1952 ते 1954 या 2 वर्षासाठी विचारात घेतले गेले होते कारण की मी मगाशीच आपल्याला म्हटलेलं आहे की पहिल्या राज्यसभेतील सदस्य लॉटरी पद्धतीने निवृत्त केले होते हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे।
तर त्यामुळे पृथ्वीराज कपूर हे पहिल्या राज्यसभेत 1952 ते 1954 या 2 वर्षासाठी होते आणि नंतर 1954 ते 1960 या 6 वर्षांच्या पूर्ण कार्यकालासाठी राज्यसभा सदस्य होते। 1954 ते 1960 या 6 वर्षांच्या पूर्ण कार्यकालासाठी राज्यसभा सदस्य म्हणून ते कार्यरत होते। तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपल्या राज्यसभेशी संबंधित इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे। तर अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओजना पाहण्यासाठी आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या YouTube चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।